असं काही वाटत नाही का? तू कधी कपडे फेकून देती, कधी मोबाईल फेकून देती, राग येते नाही याच्यानं तू वाईट होती. मला तू सांग, त्यानं काही पण आणलं काही पण केलं तर तुझे पैसे घेतोय का? पैसे घेत नाही पण मग त्यानं थोडं तरी मायला आणाव ना. कशाला? तुला काय अपेक्षा आहे माईला आणायला? एवढं लहान पैसे नाही समजले पाहिजे, माहितीये का? नको बेटा नको नको म्हणा, घेऊन टाकू. बघा हे कोमल आहे इकडे. कोमल, आज आईसाठी तू काही स्पेशल डिश अशी बनवतीयस का? काय बनवतीयस? कळण का? अशा चिठ्ठ्या तयार केल्यात बघा. आईच्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. पेढा का? पेढा म्हण ना मग. पेला काय? धर, पूर्ण घे तुला. आत्याला बाय केलंस का नाही तू? हे आमची बहीण चालली बघा तिच्या घरी. तो घालत नाही ना. परी कापून खात असते बाळा, असं नसतं खात. टाक त्या गल्ल्यात, त्याच्या गल्ल्यात टाक. नुसतं गल्ला भरला लागलाय पोरग. काय करणार काय? एवढ्या लहान पैसे नाही समजले पाहिजे, माहितीये का? नको बेटा नको नको म्हणा, घेऊन टाकू. नुसतं गल्ला गल्लाच करू राहिला पोरगा. हा बी घेऊन जाय का? काय नाही, परीला काही नाद नाही एवढा गल्ल्याचा, जसं जेवढं तुम्हाला आहे. हा जाऊ दे, टाकू देव बाई, ते जाऊ दे. ओरडू नका रे, ओरडू नका रे, ओरडू नका रे. बाय ऋतू. वाव, बाय 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 ऋतू. पिऊ बाय. आजी सगळ्या लेकराला 10,000 रुपये द्या. काढ चला. कशामुळं? आजी का लहान थोडीचे? चल पिल्लू, पिल्लू चल चल. बाय कर, बाय बाय. बघा, दाखव परी, फोडलेला दाखव. याच्यामध्ये निघले 25 रुपये. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की लेकराला एवढ्या लहान वयामध्ये ते गल्ला आणि पैसे याचा नाद नाही लागला पाहिजे. आणि त्यामुळे तिनं नाही जमा केली, तिनं आम्हाला देऊन टाकले पैसे. त्यामध्ये 20 रुपये टाकून तिला 1 किलो आणून देईन, माहिती बरं. हा, तिचा एक गल्ला आहे तिच्या मम्मीकडं, ज्यामध्ये ती पैसे टाकत असते. पण हे असं खेळणं वगैरे चांगलं नाही, कारण की पैसे 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 म्हणत लेकराने का ती सवय लागून जाते. पैसे 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 तशी परीला नाहीये. थोडीफार असेल पण एवढी नाहीये, जेवढी हावरटपणा करते पैशासाठी तेवढी नाही. त्यामुळे हा गल्ला फोडून टाकलेला आहे. आणि आजचा इकडे विषय आहे आई. आई, मला एक तुला विचारायचंय बघ. असं काही वाटत नाही का? तू कधी कपडे फेकून देती, कधी मोबाईल फेकून देती, राग येते नाही याच्यानं तू वाईट होती. मला तू सांग, त्यानं काही पण आणलं काही पण केलं तर तुझे पैसे घेतोय का? पैसे घेत नाही पण मग त्यानं थोडं तरी मायला आणाव ना. कशाला? तुला काय अपेक्षा आहे माईला आणायला? अपेक्षा
नसते पण प्रत्येक वेळेस त्यांना आणल्यावर तू का बरं हे करते? कारण की मग मी आणतो तेव्हा तर तू हॅपी तू असते. माहितीये का, तू मला पण आणतो, कोमलला पण आणतो. असं नसतं आई. मग हॅपीच राहावं लागते. ते काहीच आणत नाही ना मला. कसं आहे तुझं कुठंतरी चुकतंय बघ. चुकत नाही माझं, बरोबर बोलते. अजूनही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आईचं चुकतंय का नाही. तर मला काही तर चुकत नाही, माझं बरोबर आहे. कारण की ते काही घरात देतच नाही, काही आणतच नाही घरात. मग माणूस राग येत नाही का? तू सांग मला. याच्या उपर आता मी काहीच नाही काहीच बोलू बोलणार. नको. मी करते ते बरोबर, योग्य करते मी. मला कसं वाटते, फेक जोक केली ना परत ते आणणार नाही. चिंता करून काय फायदा रे? पहिल्या दिवशी त्यानं कपडे फेकून दिले, तर दुसऱ्या दिवशी तू डबल मोबाईल फेकून दिला, दुसऱ्या दिवशी तो मोबाईल घेऊन आलाय. मोबाईल असताना मोबाईल आणायची काही गरजच नाही ना. आणि मी घेतला ते, माझ्याकडे मोबाईल होता ना. मग आपण लहान आहे ना, मग घरातनी सगळ्याला विचार. तू कसं विचारतो, आईला विचारतो, दादाला विचारतो. तू कसं आम्हाला प्रश्न टाकतो, ते टाकतच नाही ना. काय बोलणार त्याच्यावरती. चाव लागली ना रे? ते चावू नको रे, ते दोनच दात आहे बाई तुला, त्यात चावू राहिली. गप आहे गप. स्वतःला चाव घे, स्वतःला चावून. हे आमची आई आहे बघा, हे अशी करते. मला काय वाटतंय माहितीये का, आता जर काही तू आरडाओरडा करून जर काही तू तसाच वागत असेल तर आरडाओरडा करण्यास मतलब काय? उठा 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 उठा. लाडू 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 पे लाडू पे. तर मला असं वाटतंय की जर कधी आपण आरडाओरडा केला किंवा समजून सांगितलं, तो नसेल समजत, तो नाही समजणार. त्याला तुम्ही कितीही सांगा तो नाही समजणार. मग काय गरज आहे त्याला समजून सांगायची किंवा मग का स्वतःच्या जीवाला हे करून घ्यायची. मला तेवढंच वाटतंय, बाकी दुसरं काही नाही. ते लाडू खायचंय, ते लाडू दात मारले नाही बघा, दिसले तुम्हाला दात? हे रेतीचे दात आहे. म्हणजे तिला असं दात आलेत ना, चावायची जरा इच्छा व्हायला लागली. आता बघा इथं पण आई आहे. आई असो का कोणी असो, मी समजून सांगू शकतो, त्याच्या उपर मी काही करू शकत नाही. बाकी तुमचा विषय राहिला. कारण की काल काय झालंय, मी नाही का बाकीचे व्हिडिओज वगैरे शूट करत असतो का, तर मी युट्यूबचे व्हिडिओ बघतच नाही. म्हणजे मी सकाळी जर की माझा अपलोड करून दिला तर व्हिडिओचा एंगेजमेंट किती आला हे देखील मी संध्याकाळी बघत असतो. तेवढा वेळच भेटत नाही. त्यात स्क्रोल करता करता रामाचा व्हिडिओ समोर आला. 2 व्हिडिओ आलेत. सबस्क्रिप्शन टॅबमध्ये गेलो होतो तर 2 व्हिडिओ आलेत. त्यामध्ये एक ते आई कपडे फेकून देते म्हटलं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये बापरे आयफोन फेकून देते. म्हटलं हे का, कशामुळे एवढं जीवाचं तळ करायचं, काहीच गरज नाही ना. आपल्याला कसं वाटते फेक जोक केली ना त्याला समजा, पण ते समजून घेत नाही ना. आई त्याला समजायची इच्छाच नाही, तर काही केलं तर तो समजून घेणार नाही. या गोष्टीचा जरा विचार कर. ते माणसाच्या कानावर एक शब्द बी टाकत नाही. मी मोबाईल आणतो, मी कपडे आणतो, काही नाही टाकणार. कशामुळे टाकणार? मग कशाला मी आता करू? मग तेच म्हणतोय जाऊ दे ना. तुम्ही स्वतः कसं आहे माहितीये का, 4 लोक तुम्हाला बघतात, तर तू स्वतःच्या हाताने नाही का स्वतःच हे नको करून घेऊ की एका सुनाला जीव लावते, एका सुनाला लावत नाहीये. असं नाही, दोन्ही तसं नाहीये. सुनाचा विषय नाहीये इथं, त्याचा विषय येतो. आहे की नाही बाळा? काय तुला काय समजतं? आणि ही ना शाळेमध्ये शेतकरी बनलेली आहे, तर हिने एक स्पीच तयार केलं. बोल परी, बोल ना. तुझं नाव सांग ना. तू काय म्हणणार आहेस? नमस्कार बोल ना. अगं लाजत नसतात वेडाबाई. तुला किंडर जाणत नाही की मी? मग मन लवकर, स्पीच काय तर बोल लवकर, बोल ना. मी तुला काय म्हंटल होतं? माझं नाव हा? नमस्कार, माझे नाव सखूबाई आहे. नमस्कार, माझं नाव सखूबाई आहे. मी कोण आहे? मी शेतकरी आहे. मी शेतकरी आहे. आणि माझ्या शेतात मी काय लावत असते? काय भाजीपाला. भाजीपाला. कोणकोणता? मेथी, मेथी, पालक, पालक, टोमॅटो, टोमॅटो, कोबी, कोबी, हा, वांगे.
हे नाही का, हे कालच शिकवलेलं आहे तिला. ते जरा अजून रटायची वेळ बाकी 25 तारखेला करायचंय. हा, आजची 22 तारीख आहे, अजून 2 दिवस आहे. 2 दिवसात चांगलं रटवतो तिला आता. आणि त्या ड्रेसचं पण बघावं लागणार आहे. त्याला ड्रेस कोणता घालायचा, म्हणजे साडी कोणती घालायची. ग्रीन कलरचीच घालावं मला वाटायला. प्रॉपर शेतकरीचं लुक करावं लागणार आहे तिला. काय मम्मीला ग्रीन वाली पसंत आवडते. ग्रीन वाली आवडती का? बर. मला तरी जोंटी द्या. माझ्या बायकोनं पोहे केले माझ्यासाठी. थँक्यू कोमल. तू पण खा ना थोडे. बस मग चल, या पोहे खाण्यासाठी आज कोमलला पोहे केलेले. आणि हे शर्ट जवळजवळ 1.5 वर्षानंतर माझ्या अंगावर दिसत असून मी घातलंच नाही म्हणजे. आणि या कोमलला मला दिलंच नाही. दिला होता पण तुम्ही म्हणले टोस्ट आहे म्हणून तुम्ही घातलं. मी म्हटलं टोस्ट तर तिने परत कधी आयुष्यात काढलं नाही माझ्यासमोर. तर चला मी आता नाश्ता करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. बघा हे कोमल आहे इकडे. कोमल आज आईसाठी तू काही स्पेशल डिश असे बनवतीयस का? काय बनवतीयस? कळंन का? ह्या अशा चिठ्ठ्या तयार केल्यात बघा. तर आईच्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. पेढा का? पेढा म्हण ना मग. पेला काय? धर पूर्ण घे तुला. खोकला यायला लागला. चलो. आणि आज इकडे आईचं रूप बघून घ्या. आईच आता इकडे लसूण सोलत आहे. का ग आई, तुला खायचं तूच करणारस का? नाही, माझी सुना देतील ना आज करून. हो काय? रोज त्यांना मी देते, आज ते देतात मला. लेक गेली तू, इमोशनल झाली नाही लेक जायला? काय लेक गेली तू? मैले का आता मला 15 दिवसाला येते. आता लवकर लवकर दिसते ना ती मला. रामकृष्ण. रामकृष्ण आली. काय चालू आहे आजी? काय लेकराला कधी हो काय? हो मनीषा गेली, तुम्हाला काय वाटतंय? मला करमून नाही राहिलं. मी नात गेली. दर 15 दिवसाला नात इथं आहे. हो ना. आठवण यायच्या आधी नात इथे येते. आठवण यायच्या आधी येते. हा ना, मग आठवण यायच्या आधी इथं येते नात. तरी करमून नाही राहिलं होती. हो ना. मग आता येणार आहे ती अजून. कधी येणार आहे परी? कधी येणार? 15 दिवस. 15 दिवसासाठी येणार आहे का आता? नाही मला नको खा. थोडं खाना पेडा आजी. नाही कशी खाऊ. मस्त आहे. खा कशी खा. एवढं आज परी शाळा सुट्टी. परीचा ड्रेस बघ केवढा झाला. कोमल, हा ड्रेस आता गेला ना ग, गुडघ्याच्या वर गेला ना बाई. कधी लोक घालायचा आता यो? आज शेवट आहे ना बिल्ले. तिला काही ते तिला प्रमोशन आले की ती इकडे, त्यामुळे काही ताण नाही. आणि हे बघा, हे दिसतं तुम्हाला. हे कारनामा कालचा बरं का. काय करा सांगा. हे बघा काय करा सांगा. हे लांबून दिसत नाही तुम्हाला, पण हे भिता जे आहेत ना, ह्या परीनं खराब केलेलं आहे. परिणन रुदून नाही, परीनच, रुद्रानं नाही केलं. तिला ती पाहणार आहे चांगलं. हे बघ पेनानं कशी लिहायला लागली. नको ना, आणि इकडे पेन बावळट. सर घरात लिहू लिहू ठेवावं लागली सगळं. किडे माकोडे खालती काढती. हे बघा, याच्या खाली अजून एक चिठ्ठी आहे जी मी तुला दाखवणार नाहीये. म्हणजे ही रेसिपी आणि ती एक रेसिपी, ह्या दोन्ही रेसिपीपासून आई कोणती बनवणार आहे, म्हणजे आई कोणती खाणार आहे ते तुम्हाला आईच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर बघू आता आई कोणती चूज करते त्या दोन्हीपैकी, दोन्ही सुनांपैकी. वास घेऊन नाही त्याचा. नाही घेऊन. पप्पानं वेगळे पेळे आणले यावेळेस. अगं ते सहज आणले होते तुम्हाला. ते कोमलला खाल्ले बी आवडले नाही, तिला आवडत नाही. तुम्हाला चांगले पाहिजे महागवाले. स्वस्तवाले कशी जमून तुम्हाला? ते फ्रीज मधला हलवा खाल्ला का नाही? मग पुरला नाही. 2-3 दिवस ठेवला होता तो. मनीषा खाल्ला नाही. बाप्पा, आमचं चालू आहे वरती बाबा सोलार बसवणं. लोक जरा वरती ठोकठाक चालू आहे केव्हाची. आणि इकडे किचन साफ करणं चालू आहे. आवरलं मॅडम? चलो जल्दी. इडली पात्र कुठे? इडल्या करणार आहेत का तुम्ही मग? आता नाही का?
पाईपलाईन करायची. ही पण इथली पण पाईप चेंज करून घ्यायची ती वाली. करू नका. हा ना. तिथं लोखंड यायचे बसून घे स्टीलचे. हा. त्यांना बोलतो मी प्लंबरला नाही का, दोन्ही पाईप स्टीलचे बसून घे व्यवस्थित. मग तिथं ते ताण राहणार नाही. हा. ते फिरतं पण येते. हा ना, हा ना, करून घे त्याला व्यवस्थित. चल लवकर आवर बरं कोमल, मला उशीर झालेला आहे. काय बरं बरं. आतमध्ये पण नकोस काय? अहो पप्पा काय म्हणते, मला इडली आवडते म्हणते. इडली आवडते तुला? तुला आवडत काय नाही ते सांग मला. नाही इडली आवडत नाही हो पप्पा तिला. इडली आवडती. खात नाही ती. आणि या लेकरांच्या बाहेर आंघोळ घालण्यात चालू आहे बघा, कारण की इथं ऊन असतं ना, उन्हामध्ये जरा बरोबर. जमतंय. आता वरती आहे ना ते सोलार लावलेले, वरती एक पाईप काढून घेऊ आई गच्चीवर, म्हणजे तिथं तुला लेकरांना आंघोळ घालते. दादा वरती एक पाईप काढायचा आपल्या गरम पाण्याचा. हो ना, गच्चीवरच. काहून ते लेकरांना आंघोळ घाललं वरची थंडीमध्ये. जागची जागीच काढून घ्यायचा वरती. हा हा. का? थंड पाण्यात धुणं धुता येते ना. अरे पण मग तिथं आता पोरीला आंघोळीसाठी बकेट देते. 2 अंडे बरं ते पाईप टाकी म्हणून काढायचा का बोरचा काढायचा? वर टाकीमधून का? टाकी म्हणून काढ, मग गरम पाणी करून जमत. गरम पाणी वर काय करायचं? राम वरती आहे का? त्यामुळे गेलं ना आता काय मग वरती कोण आहे? आहे ना ते पोरं काम करेल. करू द्या मग काम आता. होईन का आज? ते नाही पुण्याला कसं वरती होता? हा हा? अगं ते भीतीच वाटायला लागली याची गिजरची आज मी मला. हो. करंट बसन करंट ए, बसन. एवढंच पिल्लू आहे, टुनटुन उड्या मारायला. पिऊ जेवढं आलं पिऊन माझ्याकडे आली मग. कशाचं? माकडाचं हा. का? आणि मोठं माकडा ते नाही, या गिजरचं म्हणतो करंट मारायला लागले ते. नको आम्ही वर जातच नाही, आम्ही गॅसवर पाणी टाकवायलो. परी असे तुकडे तुकडे करून ठेवले तू, आता खाली सांडू नको. हा मी नीट सांगायला लागलो तुला. खाऊन घ्या. हा चला मॅडम, झाले का? काढा तयारी. चला सामान काढा पटापट. काय काय लागतं तुम्हाला माहिती सगळं. तुम्हाला काही वेगळं नाही. आज सासूबाईला बसून खाऊ घालणार आहे, कारण की सासूबाई दररोजच्या व्हिडिओमध्ये सासूबाई खाऊ घालत असते. आज सासूबाईला सुना खाऊ घालणार आहे. कळालं परी? पोरी झोपल्या? तर आता डोक्यात ठेव मी काय सांगतोय, तर आपण वाईट नाही दिसलं पाहिजे. झोप करायची नाही. कशाला फेकजोक करायची? काय बाबा तुला काय सांगावं, कधी कधी मलाच विचार पडतो माझ्या आईला काय सांगावं कळत कधी कधी काय सांगावं. तर जर काल म्हणलं मी नाही म्हणलं व्हिडिओ मध्ये, मग राग येते मग मी एक जोक करते. तुम्ही तुमचं पाहून घ्या. आता तुम्हीच सांगा मी काही चुकीचं बोललोय का बरोबर बोललोय. तर एकंदरीमध्ये मला आज शूट आहे, आज आहे शूट, पण आज मी टाळले सगळे. आजची दिवस सुट्टी घेतली कारण की एवढी दैन व्हायला लागली 2 दिवसापासून. नुसतं या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या दुकानात. आज जरा तरी तो घरी आराम करत नाही बाय. तरी जरा आता बरं आहे. बघू आता काय होतं. तर यांच्या तर रेसिपी बनवून घेतो. कशाला जातो, राहू दे ना. आईच्या चॅनलवर तुम्हाला दिसेल, आजच दिसेल, कारण की ऑलरेडी 3 दिवस झालेली आईच्या चॅनलवर रेसिपी आलेली नाही आहे. मला सुद्धा वाईट वाटतंय. तर आजच आईच्या चॅनलवर तुम्हाला ती रेसिपी दिसून जाईल. आणि आज आपण तिकडं कारल्याला जाणार आहे. तर तिकडं आज सोन्याचे खरबूज पण बघायचे आहेत. काय विषय आहे, किती झाले, काय झाले. भूकले की नाही? तयारीत बघायला लागेल ना कुठपर्यंत आली काय आहे. आणि थंडीमुळे जरा अंग असं सुस्त पडलेलं आणि काम करायची इच्छा राहत नाही आहे. ठीक आहे, होईल ॲडजस्ट. अजून 2 महिने बाकी आहे, जानेवारी पण डिसेंबर पण. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराज. बाय बाय. परी अशी करते बाय बाय. अशी हे अशी करते. कशी बरे अशी. बरी कर ना. चला.